अधिक्य पद्धतीचं गणित शिकणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा गणित बघा कसं आहे। विदर्भ प्रिंटर लिमिटेडने लिमिटेडने 1 एप्रिल 1993 ला एक यंत्र 75,000 रुपयाला खरेदी केले। कंपनी या यंत्रावर 10% दराने ऱ्हासमान अधिक्य पद्धतीने घसारा आकारते। आकारते 1 जानेवारी 1996 ला कंपनीने 75,000 रुपयाचे यंत्र 54,000 रुपयाला विकले व त्याच दिवशी 1,00,000 रुपयाचे दुसरे यंत्र विकत घेतले। कंपनी या यंत्रावर 15% दराने ऱ्हासमान अधिक्य पद्धतीने घसारा आकारते। कंपनी 31 डिसेंबरला लेखे बंद करते। बंद करते 1996 पर्यंतचे यंत्र व घसारा लेखा लिहून दाखवा। हे झालं आपलं गणित। बरोबर आहे। विदर्भ प्रिंटर्स लिमिटेडने 1 एप्रिल 1993 ला एक यंत्र 75,000 रुपयाला खरेदी केले। कंपनी या यंत्रावर 10% दराने ऱ्हासमान अधिक्य पद्धतीने घसारा आकारते।
1 जानेवारी 1996 ला कंपनीने 75,000 रुपयाचे यंत्र 54,000 रुपयाला विकले व त्याच दिवशी 1 लाख रुपयाचे दुसरे यंत्र खरेदी केले. कंपनी या यंत्रावर 15% दराने राजमान आधिक्य पद्धतीने घसारा आकारते. कंपनी 31 डिसेंबरला लेखे बंद करते. 1996 पर्यंतचे यंत्र व घसारा लेखा लिहून दाखवा. हे झालं आपलं गणित. सगळ्यात आधी आता आपण घसारा आणि विकलेल्या यंत्रावरचा नफा तोटा काढून घेऊया. आता हे गणित तुमच्या जवळ आलेलं आहे बघा. पद्धतीच वर्ष यंत्र पहिले यंत्र दुसरे आणि घसारा. 1993 ला यंत्र खरेदी केलं. कितीचं यंत्र खरेदी केलं? 75,000चं यंत्र खरेदी केलं 1 एप्रिलला. म्हणून याच्यावर घसारा किती आकारू? 1 एप्रिलला यंत्र खरेदी केलं म्हणजे याच्यावर घसारा 9 महिन्याचाच होईल. मग आपण त्रैराशिक मांडून घेऊया आधी की 7,500 रुपये घसारा बघा. अजून सोपं करून 12 महिन्याला 7,500 घसारा. तर यंत्र किती वापरला? 1 एप्रिलला खरेदी केलं म्हणजे एप्रिल ते डिसेंबर 9 महिन्याला किती? शेवटच्या दोन्हीचा गुणाकार 9 गुणिले 75,000 भागिला 12. आता आपण याच्यावर काय केलं? 3 त्रिक 9, 3 चौक 12, 4 एक 4, 4 एक 4, 7तून 4 गेले 3 राहिले, 8 चौक 32, 35 मधून 32 गेले 3 राहिले, 7 चौक 28, 2 राहिले, 4 पंच 20. 3 गुणिला 1875, 3 पाची 15शी 5 हात आला 1, 3 7 21 आणि 22शी 2 हातचे आले 2, 8 त्रिक 24 आणि 2 26शी 6 हातचे आले 2, 3 एक 3 आणि 2 5. म्हणजे पहिल्या वर्षीचा घसारा किती आला? 5,625. 5,625 ते त्याच्यातून वजा केले 5,625 9 महिन्याचा. वजा बाकी केली 6. किती उरले? 69,375. हे कधी झाले? 1994 ला. याच्यावर परत घसारा आकारला. आता पूर्ण वर्षाचा घसारा राहील 6,038. 10% घसारा आकारायचा आहे. आपली राशी आली 69,375. याच्यावर 10% म्हणजे आला 6,937.5. पॉइंट नंतरचा आकडा 5 पेक्षा जास्त असल्यामुळे आपण याच्यात प्लस करू. म्हणजेच किती आला? 6,938. वजा काकी केली, हाच घसारा इथे लिहिला 6,938
मायनस केली, राशी घेतली 7 हातचा आला 1, 4 आणि 3 7, 13तून 9 गेले 4 राहिले, हातचा आला 1, 9तून 7 गेले 2 राहिले, 6 6. हा आला आपला 1996चा, सॉरी 95चा. याच्यावर परत घसारा आकारला 62,437 वर आपण 10% घसारा आकारला, तो आला 6,243.7. पॉइंट नंतरचा आकडा 5 पेक्षा जास्त आहे म्हणून याच्यात +1 करू, म्हणजे येईल 6,244. याच्यातून मायनस केले 6,244, ते तिकडे लिहिले 6,244, वजा करून राशी खाली घेतली. 7तून 4 गेले 3 राहिले, 13तून 4 गेले 9 राहिले, हातचा आला 1, 4तून 3 गेले 1 राहिला, 12तून 6 गेले 6 राहिले, 6तून 1 गेला 5 राहिला. हा आला आपला 1996चा यंत्राची किंमत. याची आपण विक्री केली, कितीला विकलं यंत्र? 54,000 रुपयाला यंत्र विकलेलं आहे, म्हणून -54,000 म्हणजेच घसारा किती तोटा आला आपल्याला? 56,193 रुपयाचं यंत्र 54,000 रुपयाला विकलं, म्हणजेच आपल्याला तोटा आलेला आहे 2,193 रुपये. आपल्याला काय आलेला आहे? तोटा आलेला आहे. याच वेळेस आपण दुसरं यंत्र खरेदी केलेलं आहे. 1,00,000 रुपयाचं यंत्र खरेदी 1 जानेवारीला, त्याच्यावर 15% घसारा आकारला, तर किती? 10% म्हणजे 10,000, तर 15% म्हणजे किती? 15,000 घसारा. तोच आपण इथे लिहिला 15,000 रुपये घसारा, वजा केली 85,000 रुपये. इथपर्यंत समजलं बघा. 75,000 रुपयाचं यंत्र होतं, ते 9च महिने वापरलं म्हणून आपण त्रैमासिक लिहिली. 12 महिन्याला 7,500 रुपये घसारा येतो, तर 9 महिन्याला किती? शेवटच्या दोन्हीचा गुणाकार केला, 9 गुणिला 7,500 भागीला 12 आलं. तिन्हीचा भाग जातो दोन्हीला, म्हणून भाग दिला आपण 3 त्रिक 9, 3 चौक 12, 4 एक 4, 7तून 4 गेले 3 राहिले, 4 8 32 भाग दिला आपण, आणि मग 1,875 आले, त्याला 3 ने गुणलं आपण. 3 5 15 5 हातचा आला 1, 3 7 21 1, 22 2 हातचे आले 2, 3 8 24 आणि 2 26 6 हातचे आले 2, 3 1 3 आणि 2 5, 5,625 रुपये आपला पहिल्याचा घसारा आला आहे. या पद्धतीने आपण काय केलेलं आहे? यंत्र विक्रीवर तोटा काढून घेतलेला आहे. इथपर्यंत समजलं. त्यानंतर आता आपण घसारा लेखा लिहिणार आहोत. सॉरी, पहिल्यांदा आपण यंत्र लेखा लिहू. सगळ्यात वरती हेडिंग येईल आपलं विदर्भ कंपनीच्या पुस्तकात.
ही झाली आपली आखणी. नावे बाजू, जमा बाजू, तिथी, विवरण, पंजी पृष्ठांक, राशी, तिथी, विवरण, पंजी पृष्ठांक, राशी. पहिलं वर्ष आहे आपलं 1993. इथे पण आपण 1993 लिहिलं. यंत्र खरेदी केलं 1 एप्रिलला. 1 एप्रिल 1 कितीला खरेदी केलेलं आहे? यंत्र खरेदी केलं म्हणजे बँक लेखा. कितीला खरेदी केलं? 75,000 रुपयाला. याच्यावर आपण वर्षाच्या शेवटी घसारा आकारला. डिसेंबर 31 घसारा लेखा आपण काढून ठेवलेला आहे. परत कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. 5,625 5,625. ज्या बाजूची बेरीज जास्त आहे तीच आधी करायची. 75,000 तीच आपण इकडे लिहिली. 75,000. फरक काढला. 5 आणि 5 10. 3 आणि 7 10शी 0 हाताला 1. 6 आणि 1 7 आणि 3 10शी 0 हाताला 1. 5 आणि 1 6. 6 आणि 9 15शी 5 हाताला 1. 6 आणि 7. परत याला वर्षाच्या शेवटची तारीख दिली आपण. डिसेंबर 31 आधिक्य अधोनीत. पुढचं वर्ष घेतलं आपण 1994. इकडे पण 1994. आता येईल जानेवारी 1 आधिक्य अधोनीत. किती आलं? 6. 69,375. तीच राशी इथे लिहिली. 69,375. इकडे परत डिसेंबर 31 घसारा लेखा. किती येईल? 6,938 रुपये. 6,938 रुपये आपण इथे काढून ठेवलेला आहे. परत काढायची गरज नाही. परत ज्या बाजूची बेरीज जास्त आहे ती आधी केली. 69,375. 2 रेषा पाडून बंद केली. तीच बेरीज आपण समोर लिहिली. 69,375. 2 रेषा पाडून बंद केली. फरक काढला. इथे 8 आणि इथे 5 आहे म्हणजे 8 आणि 7. 15शी 5 हाताला 1. 3 आणि 1 4 आणि 3 7. 9 आणि 6 13शी 3 हाताला 1. 6 आणि 1 7. 7 आणि 2 9 हाताला हातचा येणारच नाही. 6शी 6. परत त्याला वर्षाच्या शेवटची तारीख दिली. डिसेंबर 31 आधिक्य अधोनीत. त्यानंतर पुढचं वर्ष आलं 1995. 1995 परत जानेवारी 1 आधिक्य अधोनीत. किती आहे? 62,637. 62,637. परत वर्षाच्या शेवटची तारीख डिसेंबर 31
घसारा लेखा आता किती 6263 6263 परत ज्या बाजूची बेरीज जास्त आहे ती आधी केली 62,631 दोन रेषा पाडून बंद केली तीच बेरीज समोर लिहिली 62,631 फरक काढला 8 आणि 3 1100 हातचा आला 1 6 आणि 7 7 6 1300 3 हातचा आला 1 2 आणि 3 आणि 3 6 6 आणि 6 12 हातचा आला 1 5 आणि 6 परत याला वर्षाच्या शेवटची तारीख दिली डिसेंबर 31 आधिक्य अधोनित परत पुढचं वर्ष घेतलं आपण हे वर्ष 95 झालं म्हणजे पुढचं वर्ष आलं 1996 इकडे पण 1996 परत जानेवारी 1 आधिक्य अधोनित किती आहे 56,368 इकडे परत 1 जानेवारीलाच यंत्र विकलेलं आहे म्हणून इकडे परत जानेवारी 1च येईल जानेवारी 1 बँक लेखा किती रुपयाला यंत्र विकलेलं आहे 54,000 रुपयाला यंत्र विकलेलं आहे म्हणून बँक लेखा 54,000 याच्यावरचा परत आपण नफा तोटा लिहू जानेवारी 1 नफा तोटा लेखा ब्रॅकेट मध्ये विक्रीवर तोटा किती आला आपण काढून ठेवलेला आहे 2193 1 जानेवारीलाच यंत्र विकल्यामुळे त्या वर्षात त्याच्यावर घसारा येणारच नाही परत जानेवारी 1 ला 1 लाख रुपयाचं यंत्र खरेदी केलं जानेवारी 1 बँक लेखा 1 लाख रुपयाचं यंत्र खरेदी केलं 1 लाख रुपये याच्यावर 10% दराने 15% दराने घसारा आकारायचा आहे वर्षाच्या शेवटी डिसेंबर 31 घसारा लेखा किती लेखा लाखावर 15% म्हणजे 10% म्हणजे 10,000 तर 15% म्हणजे 15,000 परत ज्या बाजूची बेरीज जास्त आहे ती आधी केली आपण ही आली आपली 1,56,368 दोन रेषा पाडून बंद केली तीच इकडे लिहिली 1,56,368 दोन रेषा पाडून बंद केली फरक काढला 3 5 3 8 9 9 7 16 6 हातचा आला 1 1 आणि 1 2 आणि 1 3 4 आणि 2 6 6 5 11 11 5 16 6 हातचा आला 1 5 आणि 1 6 6 आणि 1 7 7 आणि 8 1505 1505
65 एक मिनिट, कुठेतरी फरक पडत आपल्या गणितामध्ये. आठातून 15तून 8 गेले 7 राहिले, आजचाला 1. 7तून 4 गेले 3 राहिले. मग 13तून 9 गेले, 13तून 9 गेले 4 राहिले. इथे 4 आलेले आहे, म्हणजे इथे पण आपले 4 येतील. थोडस कॅल्क्युलेशन चुकलं आपलं, इथे पण 4 येतील. म्हणजे इथे घसारा किती आपला 437 आहे. इथे लिखाणात चूक झाली माझी, सॉरी. तर इथे घसारा किती 4244 घसारा येईल. 7244 जर घसारा आला तर आपलं थोडस चुकलेलं आहे कॅल्क्युलेशन, सॉरी, लक्षात नाही आलं माझ्या. इथे 37 येईल आपले, इथे पण 4737 येईल. तर आपलं आधिक्य थोडस चुकलेलं आहे, सॉरी. आधिक्य किती आपलं 4 आणि 3 7, 13 3 हातचा 2 3 1 4 6 6 12, 56,193. तेच इथे लिहिलं आपण 56,193. तर इथे बेरीज येईल आपली 1,56,193. तीच बेरीज इकडे लिहिली 1,56,193. तर फरक किती आला आपला 85,000. याला वर्षाच्या शेवटचं नाव तारीख दिली डिसेंबर 31. आधिक्य अधोनित. थोडस कॅल्क्युलेशन चुकलं तर माझं, सॉरी. पुढचं वर्ष आलं आपलं 1997. जानेवारी 1. आधिक्य अधानित. आधिक्य अधानित आणि फक्त आधिक्य खाली घेऊन ठेवलेला आहे आपण 85,000. याच्या पुढे आपल्याला काहीही करायचं नाहीये, कारण की आपल्याला फक्त 96 पर्यंतच लेखे लिहायला सांगितलेलं होतं. आता त्याच्यानंतर आपण घसारा लेखा काढणार आहोत. बघा घसारा लेखा. तिथी, विवरण, पंजीपृष्ठांक, राशी, परत तिथी,
विवरण, पंजी पृष्ठांक आणि राशी. या डाव्या हाताच्या बाजूला नावे, उजव्या हाताच्या बाजूला जमा. पहिलं वर्ष येईल आपलं 1993. इकडे पण येईल 1993. डिसेंबर 31. यंत्रलेखा. पहिल्या वर्षीचा घसारा 5625. इकडे परत डिसेंबर 31. नफा तोटा लेखा. जेवढा घसारा असेल तो पूर्ण नफा तोटा लेख्याला स्थानांतरित करतो. 5625. दोन्ही बाजूची बेरीज सारखी. 5625, 5625. पुढचं वर्ष येईल आपलं 1994. डिसेंबर 31.